हाय हॅलो नमस्कार सर्वांना. चला तर कसे आहात तुम्ही सर्व. आशा करते की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळ खिचडी. तर मी इथे 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत आणि तांदूळ घेतलेले आहेत. तर मी इथे पाहू शकता ह्या डाळी मसूर डाळ घेतलेली आहे, मूग डाळ घेतलेली आहे, तुरीची सुद्धा डाळ घेतलेली आहे. हवी तर तुम्ही दुसरी एखादी डाळ सुद्धा आणखी ॲड करू शकता. तर मी इथे राशनचे तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही राशनचे घ्या किंवा तुम्ही दुसरे भारीचे तांदूळ सुद्धा घेऊ शकता. पण मी इथे राशनच्या तांदळाचे करणार आहे. राशनचे तांदूळ हे खाण्यासाठी सुद्धा खूप पौष्टिक असतात. तर मी याच्यामध्ये आता पाणी घातलेलं आहे आणि हाताने असे रगडून रगडून त्याला मी धुवून घेत आहे. तुम्ही पाहू शकता. तर मी इथे हे तांदूळ 2 ते 3 पाण्याने मी इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर तांदूळ आपलेले हे आता धुतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. चला तर आता खिचडीला लागणारं साहित्य घेतलेलं आहे इथे. तर मी इथे 2 टोमॅटो कट करून घेतलेले आहेत. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 7 ते 8. तर मी इथे त्या पिवळ्यावाल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हव्या तर तुम्ही त्या गावरानसुद्धा घेऊ शकता. तर इथे मी 2 कांदे कट करून घेतलेले आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे, बटाटा कट करून घेतलेला आहे आणि इथे मी लसणाची जी पात असते ना, ती पात मी इथे कट करून घेतलेली आहे. आणि जे आपले आता फ्रेश वाटाणे भेटतात ना, ते वाटाणे सुद्धा मी थोडेसे याच्यामध्ये घेतलेले आहेत. चला तर आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर शेवटपर्यंत नक्की पहा. तर मी आता सुरुवातीला इथे गॅस चालू करते. गॅस चालू करून त्याच्यावरती ठेवते मी आता कुकर. तर आपण खिचडी ही डाळ खिचडी आपण ही कुकरमध्ये करणार आहोत. तर आता याच्यामध्ये मी तेल घालते. साधारणतः मी 3 ते 4 पळ्या इथे तेल घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्हाला किती घालायचं आहे ते तुम्ही घालू शकता. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आता घालायचे आपल्याला जिरे छान तडतडून घ्यायचे. जिरे तडतडले की काय करायचं, जो आपण कढीपत्ता घेतलेला आहे ना, तो कढीपत्ता घालायचा. तर तुम्ही पाहू शकता एकदम फ्रेश असा कढीपत्ता मी गावाकडून आणलेला होता. तर मी तो कढीपत्ता घातलेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये घालते मी लसणाची पात. तर मग मी गावाकडे गेल्यामुळे मला ही लसणाची पात एकदम फ्रेश मिळाली होती, त्यामुळे मी ती घेऊन आलेली होती आणि आजच्या डाळ खिचडीमध्ये मी ती आता लसणाची पात घालते. हवी तर तुम्ही लसणाच्या पातीऐवजी तुम्ही लसूणसुद्धा घालू शकता. पण मी लसणाची पेस्ट आज नाही घातलेली. आज मी फ्रेश लसणाची पात मिळाल्यामुळे मी लसणाची पातच कट करून घातलेली आहे. नंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातली आणि जो आपण कांदा घेतलेला होता कट करून, तो कांदासुद्धा याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे. तर आता याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला फुल गॅस ठेवायचा आणि कांदा आहे ना, जो थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा अर्धा परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचा आहे टोमॅटो. तर टोमॅटो घातल्यानंतर सुद्धा आपल्याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं सर्व मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बटाटा घालायचा आहे आणि बटाटा घालून सुद्धा एकदम हलवत राहायचं आहे, जेणेकरून खाली कोणत्याही भाज्या करपणार नाहीत याची काळजी घ्यायची. तर मी इथे गॅस फुल ठेवलेला आहे, त्याच्यामुळे थोडासा असं वरती वाफ निघल्यासारखी दिसते तुम्हाला. तर आता याच्यानंतर घातलेला आहे मी फ्रेश वाटाणा. फ्रेश मिळाला नाही तर तुम्ही फ्रोझन वाटाणासुद्धा घालू शकता किंवा आपण जो भिजून केलेले वाटाणे असतात ना, भिजलेले, ते सुद्धा तुम्ही घालू शकता. तर त्याच्यानंतर मी याच्यामध्ये हळद घालते, हळद पावडर, नंतर चवीनुसार नमक घालते आणि जो आपला अंबारी मसाला असतो ना, सुहाना अंबारी मसाला, तर तो मी इथे थोडासा घातलेला आहे. मटन मसालासुद्धा घातलेला आहे आणि जो आपला गरम मसाला असतो ना, तो गरम मसालासुद्धा घालते याच्यामध्ये. जेणेकरून काय होतं, खिचडीची टेस्ट ही खूपच छान लागते ह्या गरम मसाल्याने. तुम्ही एकदा नक्की खिचडी करत असाल तर हा गरम मसाला टाकून पहा, खूपच छान खिचडी लागते. तर सर्व मसाले घातल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, आता हे छान असं मिक्स करायचं आहे. 1 ते 2 मिनटं आपल्याला कमी गॅसवरती हे मसाले त्याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता, जे आपण इथे डाळी आणि तांदूळ धुवून ठेवलेले होते बाजूला, ते आता याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. तर ते ॲड केल्यानंतर छान असं आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे कमी गॅसवरतीच. फुल गॅस अजिबात करायचा नाही आहे. एकसारखं हलवत राहायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे मी छान असं मिक्स केलेलं आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर जे डाळी आणि तांदूळ घेतलेलं होतं ना, तर ते 2 वाट्या भरलेलं होतं. तर मी 2 वाट्यासाठी मी इथे 1 तांब्या पाणी घालते. तर आपल्याला ही डाळ खिचडी थोडी पातळ हवी असेल ना, तर तुम्ही जास्त पाणी घाला. तर मी इथे 1 तांब्या घातलेला आहे. तर आता याच्यामध्ये याला आपण छान असं मिक्स करून काय करायचं आहे, कुकरचं झाकण लावायचं
आणि फुल गॅस करून आपल्याला फुल गॅसवरती 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्या काढल्यानंतर एकदम कमी गॅस करायचा आणि कमी गॅसवरती सुद्धा आपल्याला 1 शिट्टी होऊ द्यायची. अशा मिळून आपल्याला 4 शिट्ट्या होऊ द्यायच्यात. तर तुम्ही पाहू शकता इथे माझ्या पूर्ण 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण कुकरचं झाकण उघडून पाहूयात कशी झालेली आहे खिचडी. तर तुम्ही पाहू शकता मी इथे कुकरचं झाकण उघडत आहे. एकदम वाफ गरम असल्यामुळे वाफ निघते त्याच्यामधून. तर एकदम छान अशी ही खिचडी तयार झालेली आहे. तुम्हाला पातळ हवी असेल तर थोडंसं पाणी जास्त घाला. मी इथे थोडंसं कमी घातलेले कारण की मला जास्त पातळ नव्हती करायची त्यामुळे. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी खिचडी ही वाफलेली आहे. चला तर आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर मी इथे एका प्लेटमध्ये खिचडी ही काढून घेते. तर पहा एकदम छान दिसायला सुद्धा एकदम छान अशी तयार झालेली आहे आणि खायला सुद्धा तेवढी टेस्ट झालेली आहे. तर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.